वयोवृद्ध लोकांशी मी ज्यावेळेस भेटलो, त्यावेळेस त्यांच्या खूप मोठ्या मागण्या नाहीत. घरकुलासारखी मागणी असेल, एखादं स्मारक अण्णाभाऊंचं असावं, एखादं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असावं किंवा वाल्मिकी समाजासाठी एखादं भवन असावं, अशा छोट्या-छोट्या मागण्या त्यांच्या आहेत. त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या काळात नक्की प्रयत्न करेल आणि अशा प्रकारची प्रेरणा, शाब्बासकीची प्रेरणा ज्यावेळेस मिळते, त्यावेळेस माणूस डबल प्रेरणेने काम करतो. तेच माझ्या पक्ष करतंय, तेच माझे वरिष्ठ नेते करतात, याचा मला आनंद आहे. भाजपचा अनुसूचित जातीमधला एक युवा आणि आश्वासक चेहरा म्हणून आपल्याकडे पाहिलं जातंय. अशा वेळी अनुसूचित जातीमधल्या सगळ्या जातींच्या उद्धारासाठी तुमचं व्हिजन काय असणार आहे पुढच्या काळातलं? मी मगाशीच सांगितलं, की येणाऱ्या काळामध्ये अनुसूचित जाती ज्या 59 जाती आहे, त्या 59व्या जातीपासून मी काम करेल. त्याचा एक एनालिसिस आराखडा मी तयार करेल. ज्याच्यामध्ये कुठल्या भागामध्ये त्या विशिष्ट जाती आहेत, त्याचा मी नक्की शोध घेईल आणि या जातींपर्यंत सगळ्या सरकारी योजना पोहोचवण्याचं काम आणि फक्त योजना पोहोचवण्याचंच काम नाही, तर त्या योजना अंमलात आणून त्यांना निदान व्यावसायिकदृष्ट्या परिपक्व करणं. म्हणजे मी बीडमध्ये एका गावी गेल्यानंतर एका रावटीमध्ये त्या ठिकाणी मला एक वाल्मिकी समाजाचं घर दिसलं. मी त्यांना भेटायला गेलो. कंदिलावर त्यांचं सगळं चालू होतं आणि त्यावेळेस त्यांना काय अपेक्षा होती? त्यांना 4 बकऱ्या अपेक्षित होत्या, एखादी गाय अपेक्षित होती.